दुकानातलं थोडंफार काम आटपल्यानंतर मी निघाली होती घरी जाण्यासाठी. तर मी आली होती आमच्या घरासमोरच किराणा दुकान आहे तिथे. मला घ्यायचं होतं तूप. मग काय त्यांनी मला 2 प्रकारचे तूप दाखवले, पण मला पाहिजे होतं अमूलचं आणि सोबत घेतली गाठी शेव. नंतर घरी आली. थोड्याच वेळात मी मस्त छान अशी दिवाबत्ती करून घेतली. छोटी मोठी घरची कामे पण आवरून घेतली, जसं काय लादी पुसली, नंतरला झाडू वगैरे मारून घेतलं. अंबिका चौकामध्ये आलो. विष्णू काकांकडे चहा घेतला आणि नवरात्रची तयारी खूप जोरामध्ये बघायला भेटते. खूप सुंदर अशी तयारी चालू आहे आणि तितक्यात भेटला आपला नितीन भाई. थोडा वेळ त्याच्यासोबत घालवला, मस्त गप्पा मारल्या. काय मग नितीन दादा, फार जोरात नवरात्राची तयारी बघायला भेटते अंबिका चौकामध्ये. उत्सव म्हणजे आमच्या ऑर्केस्ट्रा पण इथेच आता यावर्षी केलेला आहे आम्ही, कारण की उत्सव जो आहे आपल्याला भरपूर मोठा करायचा आहे. त्यासाठी आपण ऑर्केस्ट्रा, लेडीज सिंगर, जेंट्स सिंगर वगैरे ते पण मागवलेले आहेत. तुम्ही या बघायला 9 दिवस. पण 9 दिवसामध्ये 2 दिवस कार्यक्रमच आपण ठेवलेला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्यानंतरला एक बाहेरच्या मोठा ऑर्केस्ट्रा आहे तो, त्यानंतर जो सांस्कृतिक कार्यक्रम डान्स वगैरे दाखवतो. तर मंडळी, तुम्ही पण नक्की या आमच्या जव्हारचा 9 दिवस नवरात्र महोत्सव बघण्यासाठी. अंबिका चौकामध्ये फुल धमाल असते. इकडनं निघालो दुकानावर जायला. तर मंडळी, दिवसभर काय ना काय माझी कामं चालूच असतात. तसंच मी आली होती पहिला झेरॉक्सच्या दुकानामध्ये झेरॉक्स काढण्यासाठी, आणि हे मामासुद्धा आपले व्लॉग्स बघतात आणि इथे तोच विषय चालू होता. नंतर केतन आणि मी आलो होतो मर्चंट बँकेमध्ये, थोडंसं काम होतं. तर इथे आल्यानंतर पालवे मामांची गप्पा मारायला मला खूपच आवडतं, कारण त्यांचा स्वभाव खूपच मस्त आहे. थोडीशी कॉमेडी पण करायची. खालती आलो आणि राम मंदिरामध्ये बक्षीसचे तिकीट चालू होते. मग काय, मी पण इथे 2 तिकीट फाडले आणि बक्षीस पण खूप सुंदर असे आहेत. तिकीट लागल्यानंतर बाईक आहे, फ्रीज आहे, कूलर आहे. मी एक तिकीट फाडला आणि केतनने आता घरीच जाता वेळेस अविदादाचं दुकान लागतं. मग काय, इथे माझ्यासाठी 2 मोबाईलचे कव्हर घेतले आणि घरी आलो. आणि ध्रुवी बनली होती आज मेकअप आर्टिस्ट आणि तिच्या बहिणीचा मेकअप करत होती आणि मस्तपैकी रात्रीचं जेवण केलं. तर मंडळी, असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की फॉलो करून